विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कोल्हापुरातील रिपब्लिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी मंगेश जोग आज आपल्यासमोर उभा आहे ते MPSC गट क पूर्वपरीक्षेचं प्लॅनिंग राहिलेल्या 80-82 दिवसांमध्ये काय असावं या संदर्भातली चर्चा करण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की MPSC गट क ची एक मोठी जाहिरात की ज्याच्यामध्ये 6000 पेक्षा जास्त पदं आत्ताच गेलेली आहेत. तर तेवढ्या पदांसाठीची पूर्वपरीक्षा येत्या 25 ऑक्टोबरला होणार आहे आणि त्यानंतर लगेच अवघ्या 2 महिन्यांनी म्हणजे 27 डिसेंबरला मुख्य परीक्षा होणार आहे. तर मित्रांनो, या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचं आपण नियोजन करत असताना केवळ पूर्वपरीक्षा किंवा आत्ताच केवळ मुख्य परीक्षा असं कोणतंही आयसोलेटेड किंवा एकाच कुठल्या तरी टप्प्याला एक्सेसिव्ह महत्त्व देऊन तयारी करायला लागलात तर कदाचित आपलं नुकसान होऊ शकतं. तर मग असं नुकसान होऊ नये, आपल्या यशाची खात्री वाढावी, शक्यता वाढवावी, ते आपल्या प्लॅनिंगमध्ये असावी, परफॉर्मन्समध्ये असावी, प्रिपरेशनमध्ये असावी. तर असं कुठलं एक रॅशनल प्लॅनिंग करता येईल की ज्याद्वारे आपल्याला प्रिलिमची तयारी करता करता इंटिग्रेटेड पद्धतीने मेनची पण तयारी होईल आणि प्रिलिमलाही आपल्याला ॲश्युअर पद्धतीने आपण प्रिलिम पास होऊ. तर कशा पद्धतीनं प्लॅन करता येईल या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आज आपण भेटलेलो आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, आज आहे 4 ऑगस्ट आणि परीक्षा होणार आहे 25 ऑक्टोबरला. तर 4 ऑगस्ट ते 25 ऑक्टोबर असा जर कालावधी लक्षात घेतला, आता पूर्वपरीक्षेचा कालावधी, पूर्वपरीक्षेचं प्लॅनिंग कसं असावं हे लक्षात घेऊया. आता पूर्वपरीक्षेच्या तयारीमध्येच मुख्य परीक्षेची तयारीसुद्धा आपल्याला इम्प्लाइड करावी लागते, तेवढी तीव्रपणे ही तयारी करावी लागते. तर मग मुख्य परीक्षेच्या तयारीचा ताण थोडासा कमी होतो आणि पूर्वपरीक्षासुद्धा थोडीफार अवघड कॅटेगरीमध्ये आलीच तर पूर्वपरीक्षेलाही आपल्याला टिकता येतं, त्या स्पर्धेच्या इंटेन्सिटीमध्ये टिकू शकू आपण. म्हणून मग पूर्वपरीक्षा असं न म्हणता तयारी पूर्वपरीक्षेसाठीच आहे, पण थोडी इंटेन्सिफाईड तयारी, कारण मुख्य परीक्षेलासुद्धा सिलेबस सगळा तो आहे. काही एरियाज रिमोट सेन्सिंगसारखे किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधले काही 1-2 एरियाज वगळता बाकी सगळीची सगळी तयारी ही मुख्य परीक्षेला लागू होणार आहे. अर्थातच लँग्वेजचा पेपर एक वेगळा मुख्य परीक्षेला आहे, पण आता आपण पूर्वपरीक्षेला समोर ठेवून कशी तयारी करता येईल ह्याची चर्चा करूया, म्हणजे जेणेकरून पूर्वपरीक्षा हा काही आपल्यासाठी अडथळा ठरणार नाही. मुख्य स्पर्धेमध्ये आपण जाऊ आणि आपल्या सिलेक्शनचे चान्सेस वाढवू शकू. बघा, आज 4 ऑगस्ट आहे. ऑगस्टमधले 26 दिवस, सप्टेंबरमधले 30 दिवस आणि ऑक्टोबरचे 24 दिवस, म्हणजे 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे तर अगदी 24 दिवस आपण पकडूया. मला माहिती आहे की सगळेच्या सगळे दिवस कुठलाही कॅन्डिडेट, अपवाद असेल एखाद दुसरा, सगळेच्या सगळे दिवस आजपासून अभ्यासच करत राहिला असं होणार नाही. एक 2-4 दिवस मागं पुढं होणार आहे, त्या दिवशी अभ्यास झाला नाही किंवा काहीतरी कारणाने आपल्याला अभ्यास प्लॅन करता आला नाही किंवा परफॉर्मन्सच नीट झाला नाही, असे काही दिवस असणार आहेत. ते माणूस असण्याचं लक्षण आहे की काही दिवस झाला नाही अभ्यास, आणि बरोबर आहे, तसेही दिवस आपण विचारात घेऊ. पण मूळ दिवस राहिलेत किती ते बघूया आपण. तर 26 दिवस ऑगस्टचे आहेत, सप्टेंबरचे 30 दिवस पकडूया आणि ऑक्टोबरचे 24 दिवस. तर असं करून 80 दिवस शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे शेवटच्या 80 दिवसांमधलं प्लॅनिंग काय असावं त्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे. पण त्या परफेक्ट 80 दिवसांबद्दल मी आज बोलणार नाही, तर पहिल्या 60 दिवसांचं प्लॅनिंग काय असावं. शेवटच्या 20 दिवसांबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, पण पहिल्या 60 दिवसांचं प्लॅनिंग म्हणजे आजपासून सलग 2 महिने प्लॅनिंग काय असायला पाहिजे आणि तयारी कशी असायला पाहिजे त्याबद्दल बोलू आपण. म्हणून मग काय, 4 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या 60 दिवसांचं प्लॅनिंग, ह्याला फोकस करून, याला सेंट्रलाइज करून आज आपली चर्चा असेल. चला तर मित्रांनो, पुढचा भाग आपण बघूया. एक लक्षात घ्या मित्रांनो,
की सगळ्यांचं प्लॅनिंग ह्या 60 किंवा 80 दिवसांचं सारखं नसणार आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक विद्यार्थी या प्रोसेसमध्ये समान काळासाठी नाही. काही जण 5-6 वर्षे तयारी करतायत MPSCच्या परीक्षेची, काही जण आता 2 वर्ष झालं तयारी सुरू केलेली आहे, काही जणांची तयारी 3-4 वर्षांची जुनी आहे, काही जणांनी 1च वर्ष झालेली आहे तयारी सुरू करून, आणि काही विद्यार्थी तर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत. त्यांनी तयारी नुकतीच सुरू केलेली आहे किंवा ते आत्ता तयारीत सुरू करायचा विचार करत आहेत, पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे ग्रुप बीचा. मग अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या कालावधी या प्रोसेसमध्ये घालवलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्या विद्यार्थ्यांचं आपण कॅटेगरायझेशन करायचा प्रयत्न करू. ते कॅटेगरायझेशन ह्या 3 गटांमध्ये करता येतं. पहिला गट जो आहे तो ग्रीन हॉर्न्स, म्हणजे मला वाटलेले असे हे 3 टायटल मी घेतलेले आहेत. पहिला विद्यार्थी कुठला आहे? ग्रीन हॉर्न्स. आता ग्रीन हॉर्न्स कुठले विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांची तयारी नुकतीच सुरू झालेली आहे, म्हणजे वर्षभर झालं, 6 महिने झालं, त्या विद्यार्थ्यांनी आता ह्या वर्षी त्यांना गट क ची किंवा ब ची परीक्षा द्यायची MPSCची. MPSCकडं सरळ सेवा भरती आलेली आहे, त्यामुळं भरपूर मोठी भरती निघणार आहे असं कुठून तरी त्यांनी ऐकलं आणि त्यांनी तयारी सुरू केलेली आहे, किंवा न ऐकता पण सुरू केलेली आहे. पण काय आहे, नुकतीच तयारी सुरू केलेली, त्यांनी अटेम्प्ट नाही दिलेला, म्हणजे नुकतीच तयारी सुरू केलेली आहे त्यांनी, अजून अटेम्प्ट दिलेला नाही ह्या विद्यार्थ्यांनी. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत ते, किंवा ग्रॅज्युएशन झाले पण तयारी आत्ता सुरू केलेली आहे, त्यांना परीक्षेची प्रत्यक्ष अनुभूती नाही. तर असे ग्रीन हॉर्न्स. दुसरे आहेत ते ग्राइंडर्स आपण म्हणू. ते चक्कीत जसं पिसला जातो आहे ना विद्यार्थी, की त्यांच्या पिसण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, असे ते ग्राइंडर्स. ग्राइंडर्स आहेत, ह्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी एखाद दुसरी परीक्षा दिलेली आहे, अटेम्प्ट देण्याचा अनुभव आहे त्यांचा, पण त्यांनी एखादीही मेन नाही दिलेली. म्हणजे ते घासतायत, पिसतायत ते स्वतःला त्याच्यामध्ये, त्या प्रोसेसमध्ये इंटिग्रेट व्हायचा प्रयत्न करतायत. 2-3 वर्ष झालं ते तयारी करतायत. 2, 1 किंवा 3 वेळेला त्यांनी MPSC ग्रुप B किंवा C ची परीक्षा दिलेली आहे, पण मेन दिलेली नाही त्यांनी. बघा, हां, तेवढा कालावधी दिला आहे पण मेन दिलेली नाही. एखादा मेन दिलेला विद्यार्थी असू शकतो, त्याला आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये टाकू. तर असे म्हणजे काय, ज्यांनी 2-3 वर्षे किंवा जास्तसुद्धा असेल अभ्यास केलेला आहे, पण एखादीही मेन दिलेली नाही, त्यांनी मेन नाही दिलेली, असे ग्राइंडर्स. ते ह्या ग्रीन हॉर्न्सपेक्षा थोडेसे अनुभवी आहेत, पण मेन दिले नाही म्हणून त्यांना आपण कलेक्टिव्ह पद्धतीने बोलू. पण अगदीच ग्रीन हॉर्न्स नाहीत, कारण काही एका दुसऱ्या जास्ती वर्षाच्या प्रिपरेशनचा अनुभव त्यांच्याकडे आहे, म्हणून ते ग्राइंडर्स. तिसरी कॅटेगरी आहे मित्रांनो, ती म्हणजे बॅटल हार्डन स्टुडंट्स. बॅटल हार्डन हा शब्द अर्थ काय असेल ह्याचं रिफ्लेक्शन देतो. प्रत्यक्ष रणांगणावर अनेक युद्ध लढलेला सैनिक जसा असतो, त्याला लढाईमधले बारकावे माहिती असतात, शत्रू सैन्याची मानसिकता त्याची त्याला चांगली ओळख झालेली असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची त्याला चांगली ओळख झालेली असते. त्याला कळालेलं असतं की तो स्वतः कुठल्या लेवलला स्वतःचं प्रिपरेशन नेऊ शकतो, अभ्यासाचा प्राईम टाईम त्याचा कोणता आहे, नॉन प्राईम टाईम कोणता आहे, कोणत्या विषयावर त्याचा चांगला होल्ड आलेला आहे, कोणत्या विषयावर त्याला एफर्ट्स घ्यायचे आहेत. आणि एक 3-4 वर्ष त्यांनी तयारीमध्ये घालवलेले आहेत, पण नुसती घालवलेली नाहीत, तर किमान एक मेन त्यांनी दिलेली आहे, असे विद्यार्थी. मग सरळ सेवेची एखादी पोस्ट असलेला एखादा विद्यार्थी तोही असू शकतो, पण एक मेन किमान दिलेली आहे त्यांनी MPSCची, मग ग्रुप Bची असो किंवा Cची असो. तर तशा विद्यार्थ्यांना आपण बॅटल हार्डन स्टुडंट्स असं म्हणू. रणांगणावर प्रत्यक्ष लढून असा कणखर बनलेला एखादा सैनिक सेनानी जसा असतो, तसे हे विद्यार्थी असतात की त्यांना बारकावे नीट कळालेले असतात, अभ्यासाची दिशा व्यवस्थित कळालेली असते. अर्थात यांना कळालेली नसते असं नाही, पण टेक्निकली त्यांनी एखादी मेन दिलेली नाही, त्यामुळं त्यांना थोडासा आता तयारीमध्ये कॉशियस अप्रोच आणण्याची गरज आहे, म्हणून त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये. ह्यांचा तर मेन देण्याचा प्रश्नच नाही, म्हणून ह्यांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये. तर मित्रांनो, अशा 3 कॅटेगरीचे विद्यार्थी असतात. त्या 3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी या परीक्षेची तयारी केलेली आहे, म्हणून
आत्ता येणारी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना वन सूट्स ऑल अशा प्रकारचा प्लॅन असणार नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यक्तिगत प्लॅन असेल. पण ते विद्यार्थी अशा 3 कॅटेगरीमध्ये साधारणपणे विभागले जाऊ शकतात. अर्थात इथं जी चर्चा आता माझ्याकडून तुमच्यासोबत होईल ती म्हणजे काय ॲब्सोल्यूट आहे असं नाही. ही चर्चा तुम्ही तुमच्या तयारीमध्ये मोल्ड करून तुमचा वेगळा प्लॅन बनवू शकण्यासाठी वापरू शकताय. तर बघूया काय पद्धतीनं करता येईल. पुढची चर्चा करण्याअगोदर एक गोष्ट क्लिअर करतो की हे 2 कॅटेगरी आहेत ना, ह्यांच्यासाठी एक प्लॅन बनवायचा प्रयत्न करू आणि ह्या एका कॅटेगरीसाठी एक वेगळा प्लॅन बनवायचा प्रयत्न करू. तर पुढची चर्चा आपली हे बघा मित्रांनो, ग्रीनहॉर्न्स आणि ग्राइंडर्स यांच्यासाठी एक प्लॅन असायला पाहिजे. कारण का, ग्रीनहॉर्न्सनी आत्ताच परीक्षा द्यायला सुरुवात करायची आहे, त्यांना परीक्षा देणार आहेत ते. आणि ग्राइंडर्स जे आहेत ते काय आहेत, 2, 3, 4 वर्षे परीक्षा देत आहेत पण त्यांना अजून पूर्वपरीक्षेला सुद्धा यश आलेलं नाही, मुख्य परीक्षा एखादीही दिलेली नाही. म्हणजे त्यांनीसुद्धा जरी 2-3 वर्षे 4 वर्षे घालवलेली आहे या तयारीमध्ये, तरी सुद्धा सावधगिरीचा थोडासा ॲप्रोच ठेवायला हवा. त्यांनी कुठेही आपण फार अनुभवी आहोत अशी मानसिकता न आणता नीट दिशेने तयारी करत राहिली तर त्यांच्याही पूर्वपरीक्षा क्रॅक होण्याची, अर्थातच मुख्य परीक्षेला चांगल्या तयारीने अपीअर होण्याचे चान्सेस वाढतात आणि सबसिक्वेंटली फायनली सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. तर काय आहे ग्रीनहॉर्न्स आणि ग्राइंडर्ससाठीची स्ट्रॅटेजी काय असू शकते. तर पहा मित्रांनो की MPSCची ग्रुप B आणि Cची परीक्षा जी असते पूर्वपरीक्षा, तर त्या पूर्वपरीक्षेच्या करिक्युलममध्ये जे 7 सेगमेंट्स दिलेले आहेत त्या प्रत्येक सेगमेंटवर किती क्वेश्चन्स येणार आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स पर सेगमेंट हे ठरलेलं आहे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे, तर ठरलेलं आहे. आता MPSCच्या ह्या सिलेबसमध्ये गट क च्या पूर्वपरीक्षेच्या किंवा गट ब ला सुद्धा हे तंतोतंत लागू आहे. काही एरियाज असे आहेत की जे तयारी करणारे जवळपास सगळेच कॅन्डिडेट्स, अर्थात त्याला काही अपवाद असू शकतात म्हणून जवळपास सगळेच कॅन्डिडेट्स असा शब्दप्रयोग, तर सगळेच कॅन्डिडेट्स काही विषयांमध्ये सारख्याच लेवलला प्रिपेअर्ड असू शकतात आणि आहेत, ती अनुभूती अवतीभोवती येते. तर हिस्ट्री, जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र आणि पॉलिटीचा जो भाग आहे, ज्याला राज्यशास्त्र असा शब्द वापरला आहे पूर्वपरीक्षेमध्ये, तर हे 3 विषय कसे आहेत, हे आर्ट्स फॅकल्टीमधले विषय आहेत आणि ते तुलनेने समजायला सोपे आहेत, पटकन ग्रॅब करता येण्यासारखे आहेत, त्यांच्या तयारीसाठी फारसा वेळ लागत नाही. त्यातल्या त्यात जॉग्राफी आणि पॉलिटी तर वेगाने तयारी होऊ शकते. हिस्ट्रीला थोडंसं मल्टिपल रिसोर्सेस वापरण्याची गरज आहे. भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास हा प्रमुख सेगमेंट आहे. समाजसुधारकांचा इतिहास त्यातही एक ॲडिशनल घटक आहे. त्यामुळे थोडा वेळ जास्त हिस्ट्रीला लागू शकतो, पण शेवटी विषय तसा अवघड नाही. म्हणजे ह्या 3 विषयांसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि उरलेले जे 4 विषय आहेत करंट अफेअर्स सहित, करंट अफेअर्स थोडंसं बाजूला सोडूया, त्याच्याशिवायचे 3 सेगमेंट आहेत की जे सेगमेंट मेरिट ठरवण्यासाठी तुम्ही मुख्य परीक्षा लिहिणार आहेत की नाहीत, किंवा मुख्य परीक्षा तुम्ही दिलीत तर तुम्ही फायनल लिस्टमध्ये आहे की नाही, असं डिटरमायनिंग रोल असणारे 3 सब्जेक्ट आहेत. ते कोणते? एक आहे सायन्स, सामान्य विज्ञान आहे पूर्वपरीक्षेला. मुख्य परीक्षेला परत सामान्य विज्ञानासोबत तंत्रज्ञान पण आहे. दुसरं आहे ते इकॉनॉमी, अर्थव्यवस्था. आणि तिसरं आहे ते मॅथ्स आणि इंटेलिजन्स टेस्ट किंवा मॅथ्स अँड लॉजिकल रिझनिंग. सायन्सला 15 क्वेश्चन्स आहेत, इकॉनॉमीला 15 क्वेश्चन्स आहेत आणि मॅथ्स आणि इंटेलिजन्स टेस्टला 20 क्वेश्चन्स आहेत. मित्रांनो, ह्या 3 एरियाजमधले हे 15, 15, 30 आणि हे 20 असे क्युम्युलेटिव्ह 50 क्वेश्चन्स आणि करंट अफेअर्सला परत 15 क्वेश्चन्स, म्हणजे हे 65 क्वेश्चन्स हे तुमचं मेरिट ठरवणारे क्वेश्चन्स आहेत. हे 65 क्वेश्चन्स कशा आहेत? हे मेरिट ठरवणारे क्वेश्चन्स आहेत. बरेच विद्यार्थी असे असतात की जे हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफीमध्ये आउटस्टँडिंग तयारी असते त्यांची, खूप माहिती त्यांनी करून घेतलेली असते,
खूप डिस्टंट फॅक्ट्स त्यांनी पाठ केलेले असतात, मल्टिपल रिसोर्सेस वापरलेले असतं, ह्यावर त्यांचा होल्ड चांगला आलेला असतो. पण त्या विद्यार्थ्यांनी सामान्य विज्ञानकडे विशेष लक्ष दिलेलं नसतं. युज्युअली हे विद्यार्थी आर्ट्स किंवा कॉमर्स फॅकल्टीचे असू शकतात, मेनस्ट्रीम फंडामेंटल सायन्सचे पण असू शकतात बरं का. पण आर्ट्स आणि कॉमर्स फॅकल्टीमधले विद्यार्थी संख्येने अशा प्रकारचे जास्त आहेत की ज्यांची हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटीची तयारी चांगली आहे, पण फंडामेंटल सायन्सकडे त्यांनी लक्षच दिलेलं नाही. मग फंडामेंटल सायन्समध्ये 15 पैकी 2, 3, 4 असेच त्यांची उत्तरं बरोबर येतात. मग उत्तरं माहिती नाहीत तर अंदाजे प्रश्न रिस्पॉन्स देण्याची त्याविषयीचं इन्क्लिनेशन वाढतं. मग अंदाजे उत्तरं द्यायला लागलात तर मग चुकण्याची शक्यता अधिक असते, त्यात बरोबर येण्याची शक्यता नसतेच, तितकीशी नसते. म्हणून मग काय करायला पाहिजे, जे ग्रीनहॉर्न्स आहेत आणि ग्राइंडर्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी सायन्स, इकॉनॉमी आणि मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग हे 3 सब्जेक्ट दररोज घ्यायला पाहिजेत. दररोज पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा होईपर्यंत दररोज ह्या 3 विषयांचा अभ्यास करायला पाहिजे. आणि जे अर्थात फंडामेंटल सायन्सला आहेत त्यांनीही दररोज करायला हरकत नाही, कारण तेवढा त्यांचा अभ्यास आणखी कॉन्सॉलिडेट होईल. म्हणजे काय करायला पाहिजे, त्यांनी ऑन एन ॲव्हरेज समजा आपण जर 8 ते 9 तास प्रत्येक दिवशी डेडिकेट करायचा म्हटलं अभ्यासाला, तर काय करता येऊ शकतं, सायन्सचा 2 तास अभ्यास, इकॉनॉमीचा 2 तास अभ्यास, मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग 1.5 तास आणि करंट अफेअर्स 1.5 तास किंवा 1-1 तास दिला तरी चालतं. पण विज्ञान आणि इकॉनॉमी ह्यांना मात्र प्रत्येकी 2 तास दिलेले आहेत आणि हे दररोज 2 तास दिलेले आहेत. आणखी परत माझी अशी अपेक्षा आहे किंवा मी ह्या गोष्टीसाठी थोडंसं जोर लावेन की तुम्ही तुमच्या अभ्यासाचा प्राईम टाईम म्हणजे काय की ज्या वेळेला तुमचा अभ्यास कुठलाही विषय तुम्ही घेतलात तरी तुमची पटकन समाधी लागते, तरी तुम्ही त्या विषयाला पटकन इंटिग्रेट होता. मग तो विषय किती अवघड आहे, किती सोपा आहे ही गोष्ट मॅटर करत नाही. मग प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासाचा प्राईम टाईम वेगळा असू शकतो. काही विद्यार्थ्यांना सकाळी खूप छान अभ्यास होऊ शकतो, तो त्यांचा प्राईम टाईम झाला अभ्यासाचा. काही विद्यार्थ्यांचा संध्याकाळचे 5-6 तास आहेत, तो उत्तम अभ्यास होतो. दिवसातलं त्या कालखंडातलं त्यांचं काम जे असतं ते सर्वोत्कृष्ट असतं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तो प्राईम टाईम झाला. काही विद्यार्थी इंजिनिअरिंगचे विशेषतः असे असू शकतात की त्यांना रात्रीचा अभ्यास करायची सवय लागलेली असते. म्हणजे जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा हे बर्निंग मिडनाईट ऑइल असं त्याला एक चांगली टर्म आहे इंग्रजीमध्ये, तर ते रात्री अभ्यास करत असतात. मग रात्री अभ्यास करणं, रात्रीची वेळ ही त्यांची प्राईम टाईम झाली. म्हणजे काय, मला असं म्हणायचं आहे की थोडेसे तुलनेने रिलेटिवली अवघड वाटणारे विषय, परीक्षेला वेटेज पण त्यांचं जास्त आहे आणि म्हणून ते मेरिट ठरवणाऱ्या विषयांच्यामध्ये किंवा मेरिट ठरवणाऱ्या घटकांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर हे विषय दररोज 2 तास देऊन आणि 1 तास देऊन रिक्वायर्ड जसं आहे तशा पद्धतीनं दररोज हे विषय अभ्यासायचे. पण ते कुठं अभ्यासायचं, प्राईम टाईममध्ये. म्हणजे प्राईम टाईममध्ये केलेला अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील अशा पद्धतीनं. आता एखादा विद्यार्थी असा असू शकतो की ज्याचं विज्ञान, इकॉनॉमी आणि मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग तर अफलातून आहे, तर त्यांनी हे विषय नॉन प्राईम टाईममध्ये घ्यावेत. प्राईम टाईममध्ये मग समजा हिस्ट्री, पॉलिटी त्याला एखादा अवघड वाटला तर तो प्राईम टाईममध्ये. म्हणून म्हटलं की ही जी चर्चा आहे ती जनरल पद्धतीने घ्या. तुम्ही स्वतःला इंडिव्हिज्युअली तुमच्या रिक्वायरमेंट्सनुसार ही चर्चा मॉडिफाईड पद्धतीने अप्लाय करा. तर काय सुरू होती चर्चा आपली, सायन्स, इकॉनॉमी, मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग ह्या सेगमेंट्सना दररोज वेळ द्यायचा आहे. आणि दररोज तो कसा देता येईल, 2 तास 2 तास, 1 तास 1 तास अशा पद्धतीने 6 तास किंवा 1.5 तास 1.5 तास अशा पद्धतीने ह्या दोन्ही सेगमेंट्सना असं समजा तुम्ही 7 hours अ डे एवढा वेळ डेडिकेट केला. आता आपण म्हटलेलं आहे 8 ते 9 तास तुम्ही अदरवाईज एखादं काम करायला लागलो आपण तर 8-9 तास आपले जातातच. मग इथं तुम्ही ते 8-9 तास इन्व्हेस्ट करणार आहे असं लक्षात घेऊया. मग कोणता सेगमेंट उरतो, हा सेगमेंट.
करंट अफेअर्स इन्क्लूड केले आधी. करंट अफेअर्सच्या नंतरचा कुठला, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, हे 3 विषय उरतात. आता ह्या 3 विषयांना कसा न्याय देणार आहे? इकडं तर ऑलरेडी 6 ते 7 तास आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत, मग उरतात 2 किंवा 3 तास. तर मला असं वाटतं की हे विषय रिलेटिव्हली सोपे असल्यामुळं दररोज ह्यातला कोणता तरी एक विषय 2 तासांसाठी किंवा 3 तासांसाठी, ठीक आहे, 2 to 3 hours अ डे. हिस्ट्री घ्या सुरुवातीला, किंवा तुम्हाला जर वाटत असेल जॉग्राफी तुमच्यासाठी खूप मजेशीर विषय आहे, हा भाग मात्र नॉन प्राईम टाईममध्ये घेतलेला बरं आहे. नॉन प्राईम टाईम म्हणजे कोणता टाईम की जिथं तुम्हाला रिलेटिव्हली थोडंसं अभ्यास करायला कंटाळा वाटतो. खरं तर असा कुठला वेळ असू नये, पण तुम्ही तुमच्या प्राईम टाईम इतके फ्रेश नसता असं आपण म्हणू, त्याला नॉन प्राईम टाईम म्हणू. मग तुमचा नॉन प्राईम टाईमसुद्धा तुम्हाला आवडणारा एखादा विषय, सोपा विषय घेतला त्या वेळेमध्ये, तर तो नॉन प्राईम टाईमसुद्धा जास्त प्रोडक्टिव्ह बनायला मदत होईल. मग आता थोडंसं सक्सिंक्टली बोलूया. पुढच्या 60 दिवसांचा आपण विचार करतोय, तर पुढचे 60चे 60 दिवस, म्हणजे परीक्षेला 80 दिवस आहेत पण 2 महिनेच, आपण सुरुवातीला म्हणालो होतो की 2 महिन्यांचं शेड्यूल बघूया. तर पुढचे 60 दिवस दररोज विज्ञान, सामान्य विज्ञान, अर्थव्यवस्था आणि गणित बुद्धिमत्ता, हे 3 घटक दररोज घ्यायचे आहेत. दररोज घ्यावा लागणारा आणखी एक घटक आहे, तो म्हणजे करंट अफेअर्सचा. दररोज तास किंवा 1.5 तास त्याच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही किती तयारी केलेली आहे त्यानुसार तुम्हाला ते द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही कुठलं मॅगझिन वाचत असाल तर त्याला रिवाईज करायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. रिव्हिजन नाही तर मग याच्यातून काही आउटपुट नाही. किंवा तुम्ही स्वतः न्यूजपेपर रिडिंग केलेलं आहे आणि तुमच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्यालाही व्यवस्थित न्याय दिला पाहिजे, त्याचंही रिव्हिजन केलं पाहिजे. किंवा तुमच्याकडे कॉम्बिनेशन आहे, मॅगझिनही वापरताय आणि करंट अफेअर्सच्या स्वतःच्या नोट्सही आहेत, तर त्यालाही व्यवस्थितपणे रिवाईज करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तर तास किंवा 1.5 तास, तर हे 4 घटक दररोज द्यायलाच पाहिजेत. म्हणजे समजा सकाळी तुमचा 7ला अभ्यास चालू झाला ना, तुम्ही दुपारी 1 वाजता जेवताय, तर 6 तास मिळतात. 6 तासातला 1 तास गेला तर 5 तास तुम्ही हा प्लॅन करू शकता. किंवा इथं समजा तुम्ही मॅथ्स, लॉजिकल रिझनिंगच्या ऐवजी करंट अफेअर्स घेतलात, इथं करू शकता. दुपारच्या जेवणानंतर मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग घेतलं, किंवा जेवणानंतर पटकन झोप येत असेल तर मॅथ्स, लॉजिकल रिझनिंगने ते आणखी लवकर येईल, म्हणून मग तुम्ही सकाळीच घेतलात आणि दुपारी करंट अफेअर्स घेतलात. अशा पद्धतीने कसाही तो प्लॅन असू शकतो. किंवा काय केलं, सकाळच्या सत्रात हे केलं, जेवलात आणि जेवणानंतर तुम्ही ह्या 2 गोष्टी घेतलात, याला 3 तास दिलात, याला तास किंवा 1.5 तास दिलात, असं केलं. पण रात्रीची वेळ एक शिल्लक राहते बरं का. आपण 8 तास किंवा 9 तास हे किमान पकडलेलं आहे. म्हणजे अप टू नून आणि पोस्ट नून. आता ह्या दोन्हींच्या, अप टू नून आणि पोस्ट नून, ह्या दोन्हींच्या मधला वेळ 8 ते 9 तास आहे. मग रात्रीचा वेळ एक राहतो की जिथं तुम्ही साधारण 2 तास वापरू शकता रात्रीचा. म्हणजे अभ्यासात तुमचा 10 तास एक्सिड व्हायलाच पाहिजे, उरलेल्या 2 महिन्यात तरी तशी गरज आहे. मग हा वेळ तुम्ही PYQs किंवा तुम्ही कोणती एखादी टेस्ट सिरीज लावला असाल तर ती टेस्ट सिरीज, म्हणजे दररोज PYQs आणि नव्याने कोणती टेस्ट देत असाल तर ती टेस्ट द्यायची, स्वतःच्या परफॉर्मन्सचं ॲनालिसिस करायचं, त्याच्यातून काही इन्फरन्सेस काढायचे, कुठल्या एरियावर तुम्हाला भर देण्याची गरज आहे ते लक्षात घ्यायचं आणि ती दुरुस्त लगेच दुसऱ्या दिवशी करून घ्यायची. तर अशा पद्धतीनं सायन्स, इकॉनॉमी, मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग, करंट अफेअर्स दररोज 60 दिवस घेणं आणि पुढच्या 60 दिवसांमध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी हे 3 विषय प्रत्येकी 20 दिवस याप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं. कमी जास्त का, समजा हिस्ट्री तुमचं 25 दिवस लागलं आणि जॉग्राफी 10 दिवसांमध्ये रिव्हिजन झालं, असं असू शकतं. तर ते इंटरनल ॲडजस्टमेंट करा, पण सरासरी आपण पकडूया की दररोज 20 दिवस तुम्ही एका विषयाला दिलेला आहे. संध्याकाळची वेळ 3 तास 1 दिवस ह्याप्रमाणे, आणि तो विषय तुम्हाला अभ्यासायचा आहे 20 दिवसांमध्ये. आता बघा, हे 60 दिवस पण कशा पद्धतीने परत पुढं स्प्लिट होऊ शकतात. इथं तुम्ही 30-20-10 असा फॉर्म्युला वापरू शकता आणि इथं 14-6 फॉर्म्युला वापरू शकता. काय आहे ते 30-20-10 बघूया. 30-20-10 म्हणजे काय, पहिल्या 30 दिवसांमध्ये तुमचं पहिलं रिडिंग झालं, रिव्हिजन असेल एखाद्याची तर रिव्हिजन झाली. म्हणजे सायन्सला दररोज 2-3 तास देऊन पहिलं रिडिंग केलं 30 दिवसांमध्ये,
थोडंसं एखाद दुसरा दिवस कमी जास्त बनू शकतो त्याच्यात. किंवा काय केलं, इकॉनॉमीला दररोज 2 तास देऊन 30 दिवसांमध्ये पहिलं रीडिंग केलं. मॅथ्स लॉजिकल रिजनिंगचे सगळे चॅप्टर्स व्यवस्थितपणे 30 दिवसांमध्ये संपवले. किंवा आणखी मॅथ्स लॉजिकल रिजनिंगला थोडं इंटरनली वेगळा प्लॅन तुम्ही करू शकता. पण 30 दिवसांमध्ये पहिलं रीडिंग झालं. तर पुढच्या 20 दिवसांमध्ये काय करायचं, वेळ तीच, विषय नाही सोडायचा अजिबात. तर पुढच्या 20 दिवसांमध्ये पहिली रिव्हिजन टाकायची. पहिल्या 30 दिवसांमध्ये जे केलेलं आहे ते पुढच्या 20 दिवसांमध्ये रिवाईज करायचं. आता हे रिव्हिजन 20 दिवसांमध्ये व्हायलाच पाहिजे. परत काय करायचं, पुढच्या 10 दिवसांमध्ये म्हणजे 3 किंवा 4 ऑक्टोबरपर्यंत तुमचं एक चांगलं रीडिंग होऊन 2 उत्तम रिव्हिजन्स होतात ह्या प्रत्येक विषयाच्या, अशा पद्धतीने गेल्यानंतर. तर दुसऱ्या 10 दिवसांमध्ये म्हणजे ह्या 60 दिवसांमधले शेवटचे 10 दिवस 51 ते 60 या दिवसांमध्ये यांचं दुसरं रिव्हिजन म्हणजे एकूणातलं तिसरं रीडिंग आता. आणि प्रत्येक रिव्हिजन वाईज मला खात्री आहे की तुम्ही सिरियस रिलिजियस प्रिपरेशन करत असाल तर प्रत्येक रिव्हिजन वाईज तुमच्या अभ्यासाची व्यापकता आणि खोलीसुद्धा वाढेल. अर्थात दररोज PYQs तुम्ही अभ्यासणार आहात, त्या व्यापकतेची आणि खोलीची सुद्धा एक दिशा असते. ती दिशा ठरवण्याचं काम तुमचं दररोजचं PYQचा अभ्यास करेल. लक्षात येतं. आता जाऊया पुढं. पोस्ट नून सेशन तुम्ही वापरणार आहात, ते एका विषयाला देणार आहात. तिथं तुम्ही 14-6चा फॉर्म्युला, 14-6 म्हणजे काय, पहिल्या 14 दिवसांमध्ये तो विषय एकदा अभ्यासायचा आणि दुसऱ्या 6 दिवसांमध्ये त्या विषयाची रिव्हिजन टाकायची. असं करून प्रत्येक 20 दिवसांमध्ये, म्हणजे हिस्ट्रीचं 14 दिवसांमध्ये संपवायचं, लगेच जॉग्राफी नाही घ्यायचं. तर हिस्ट्रीला पहिल्यांदा रिवाईज करायचं आणि मग जॉग्राफीकडे जायचं. जॉग्राफीला समजा 12 दिवसांमध्ये तुमचं झालं तर पुढच्या 6 दिवसांमध्ये जॉग्राफी रिवाईज करायचं, मग पॉलिटीकडे जायचं. जॉग्राफीचे उरलेले 2 दिवस कुठंतरी आणखी कुठल्या तरी मागं राहिलेल्या घटकासाठी डेडिकेट करता येऊ शकतात. लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं 2 महिन्यांमध्ये तुमचं एक चांगलं रीडिंग होऊन त्याच्यात 2 उत्तम रिव्हिजन्स पडतील आणि सगळ्यात महत्त्वाच्या घटकांना तुम्ही सगळ्यात जास्त चांगला न्याय द्यायचा प्रयत्न करत असाल. शिवाय तुम्ही काय करताय की दररोज PYQs अभ्यासताय, म्हणजे तुमच्या अभ्यासाची दिशासुद्धा MPSCच्या रिक्वायरमेंट्सना धरून सुरू आहे, ती रँडम नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हे जे ग्रीनहॉर्न्स आहेत आणि ग्राइंडर्स आहेत त्यांनी अशा प्रकारे प्लॅन केल्यानंतर जास्त फ्रुटफुल प्रिपरेशन बनू शकते, ह्याची मला खात्री आहे. आता पुढं बघू. तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे बॅटल हार्डन स्टुडंट्स. त्यांनी 3-4 वर्षे किंवा एखाद्या वेळेला कमीसुद्धा आणि जास्तसुद्धा घालवलेले आहेत. पण महत्त्वाचं पॅरामीटर काय आहे बॅटल हार्डन बनण्यासाठी, आपण अर्थात सोयीने केलेले आहे हे सगळे ग्रुपिंग्स. त्यांनी किमान एक तरी मेन दिलेले आहे. आणि कुठली मेन दिलेली आहे, MPSCच्या ग्रुप Bची किंवा Cची मेन दिलेली आहे. एखादी कुठली तरी पोस्टही असू शकते त्यांच्याकडं, असं आहे. तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी मात्र प्लॅन थोडासा वेगळा असू शकतो. आता त्या विद्यार्थ्यांनी पण गाफील राहून चालणार नाही बरं का. एखादी मेन दिली म्हणजे त्यांना बरंच काही येतं. अर्थात MPSCच्या तयारीची जी प्रक्रिया आहे ती असं आपल्याला कधी गाफील राहायला परवानगी देतच नाही. पण तरी एखादा विद्यार्थी गाफील राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की गाफील राहणे नाही. आपलं नाव फायनल लिस्टमध्ये आल्याशिवाय मोकळा श्वास घेणं नाही. आता आपण बाय चॉईस एंट्री केलेली आहे ना ह्या प्रोसेसमध्ये MPSCच्या तयारीसाठी, तर आता मग लढाई द्यायची, चांगली लढत द्यायची. मग बघा, किमान एक मेन दिलेले आहे असे विद्यार्थी बॅटल हार्डन. मग त्यांनासुद्धा हा जो पहिला प्लॅन आहे ना, सायन्सचा, इकॉनॉमीचा, मॅथ्स लॉजिकल रिजनिंगचा आणि करंट अफेअर्सचा, की जो ग्रीनहॉर्न्स आणि ग्राइंडर्स ह्या 2 ग्रुपना लावला होता ना, तो नियम ह्यांना सारखाच आहे. म्हणजे काय होईल त्यांनी माहिती आहे, हे जे 65 मार्क्सचं जे वेटेज आहे या सगळ्या विषयांचं कलेक्टिव्ह वेटेज, तर याला हे विद्यार्थी व्यवस्थित न्याय देतील. म्हणजे त्यांची प्रिलिम पण सेक्युअर करायला लागलेले आहेत. ते प्रिलिमला त्यांना फारशी अडचण नाही असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. पण तरीसुद्धा गाफील राहणे नाही. म्हणून काय, प्रिलिमचं नीट अभ्यास. आणि हा सगळा अभ्यास परत मेनला लागूच आहे सगळ्यांसाठीच. तर बघा, हे 65 मार्क्स जे आहेत
त्याला मात्र त्यांनी प्रायोरिटी देऊन आता चांगल्या पद्धतीनं तयारी करण्याची गरज आहे. आणि तिथेही तोच फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? पहिल्या 30 दिवसांमध्ये व्यवस्थित रीडिंग करणं, इंटेन्सिफाईड रीडिंग करणं, नंतरच्या 20 दिवसांमध्ये रिव्हिजन करणं, चांगली रिव्हिजन करणं, आणि नंतरच्या 10 दिवसांमध्ये परत त्याचीच रिव्हिजन करणं. एक वेगळा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत रिव्हिजन नेमकी कशी करायची त्याबद्दलचं, लवकरच आणू. पण 30-20-10 हा फॉर्म्युला त्यांनाही लागू आहे. हे पहिले 60 दिवस एक सेशन, आयदर ते प्रीनून सेशन असेल किंवा पोस्टनून सेशन असेल, तर एक सेशन त्यांनी असं समजा तेवढा कालावधी 5-6 तासांचा ह्या सगळ्यांना दिलेला आहे. आता बॅटल हार्डन विद्यार्थ्यांचा प्लॅन मात्र पूर्वीच्या 2 गटाच्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा वेगळा असू शकतो. इथं त्यांनी एक मेन दिलेली आहे, त्यामुळे आपण असं गृहीत धरलेलं आहे की जे वास्तव पण आहे की त्यांची तयारी चांगली आहे GSच्या पेपरची. त्यामुळं ते आता थोडं ॲफोर्ड करू शकतात. काय ॲफोर्ड करू शकतात? तर ते 1 महिना म्हणजे ऑगस्टचं हे जे काही 26-27 दिवस आजपासून राहत आहेत, तर तो 1 महिना ते काय करू शकतात? ते त्यांच्या एखाद्या आवडीच्या लँग्वेजसाठी, म्हणजे त्यांच्यासाठी ते लँग्वेज मुख्य परीक्षेला मराठी किंवा इंग्लिश यापैकी एक मुख्य परीक्षेला ह्या दोन्हींचा एक पेपर असतो. तर समजा काही विद्यार्थ्यांना वाटू शकते की मराठी पटकन रिवाईज करता येईल, काही विद्यार्थ्यांना वाटू शकते की नाही मराठी त्यांच्यासाठी थोडंसं अवघड आहे, तर इंग्रजी पटकन रिवाईज करता येईल, ग्रामर. तर ते त्यांनी त्या 25 दिवसांमध्ये त्यांनी मेन दिलेलं आहे, म्हणजे त्यांचा अभ्यास मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा चांगला आहे असं गृहीत धरलेलं आहे बरं का याच्यामध्ये. तर त्या 25-26 दिवसांमध्ये किंवा 27 दिवसांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी एक लँग्वेज आयदर मराठी ऑर इंग्लिश त्याचं रिव्हिजन दररोज 2 ते 3 तास देऊन, मी इथं लिहिलेलं आहे 2 तास, पण एखाद्याला वाटू शकतं की 3 तास आपल्याकडे आहेत तर 3 तास देऊया. तर ते 3 तास देऊन एक लँग्वेज कंप्लीट करणं म्हणजे काय होईल? आता यांनी पूर्वपरीक्षेवर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही मला. त्याचं कारण असं, बरं झाला तर पूर्वपरीक्षेवर सकारात्मकच परिणाम होईल. कारण का? एखादी मेन दिलेली आहे पण पोस्ट मिळालेली नाही असे हे विद्यार्थी आहेत. तर आता अशी तयारी केल्यामुळं ते विद्यार्थी पूर्वपरीक्षा पण कॉन्फिडंटली देऊ शकतील, कारण त्यांना लक्षात आलेलं आहे, त्यांच्या तयारीचा आवाका त्यांना कळालेला आहे आणि त्यांनी एक लँग्वेज ऑलरेडी प्रिपरेशन चांगली केलेली आहे. म्हणजे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने त्यांचं एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे. असा जर कॉन्फिडन्स त्यांच्यात आला तर पूर्वपरीक्षा पण जास्त चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थी देऊ शकतात. म्हणजे मुख्यची तयारी चांगली आहे आणि मला कॉन्फिडन्स आला आणि म्हणून मी प्रिलिम पण चांगली दिली, हे दिस इज क्वाईट पॉसिबल. मेन चांगला आहे, मेनची तयारी चांगली आहे, म्हणून मग प्रिलिमला पण मला आत्मविश्वास आला की जो काही कमी कालावधी आत्ता मेनच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार आहे 26 ऑक्टोबर ते साधारण 26 डिसेंबर एवढाच तो काय 2 महिन्यांचा कालावधी. आणि 2 महिने म्हणजे एक्झॅक्टली त्यातले 60च्या 60 दिवस तुम्हाला वापरता येणार नाहीत. म्हणजे प्रिलिम देण्यासाठी 1 दिवस गेला, प्रिलिमच्या त्या सायकोलॉजिकल झोनमधून बाहेर येण्यासाठी एखाद दुसरा दिवस गेला, मुख्य परीक्षा तुम्हाला सगळ्या जिल्ह्याच्या सेंटरच्या ठिकाणी होणार नाहीत, मुख्य परीक्षेसाठीचा प्रवास आला, म्हणजे त्यातले 8-10 दिवस तर असेच जातील. इफेक्टिव्ह तुम्हाला 50 दिवसच मिळणार आहेत. म्हणून मग त्या 50 दिवसांच्या मध्ये परत भाषा विषय दोन्हीच्या दोन्ही तिथं टाकून त्या 50 दिवसांना स्ट्रेन करण्यापेक्षा, त्या प्लॅनिंगला ताण येऊ देण्यापेक्षा बेटर आहे बॅटल हार्डन विद्यार्थ्यांनी एक लँग्वेज आत्ताच करून घेणं, आणि तेही काय 1च महिना. ह्याच्यातही थोडं कॉशियस अप्रोच आहे. निरंतर 25-24 ऑक्टोबरपर्यंत करत राहणं हे अपेक्षित नाही. का? कारण त्यांच्यासाठी प्रिलिम महत्त्वाचे आहे. प्रिलिम ही खूप क्रिटिकल गोष्ट आहे. मेन दिली म्हणजे पुढच्या वर्षी मेन देण्याची गॅरंटी आहे असं नाही. तर प्रिलिमसाठी वेगळी तयारी करावी लागणार आहे. मग काय करायचं? ऑगस्ट एंडपर्यंत अशी तयारी करायचं. आणि काय पोस्ट ऑगस्ट म्हणजे काय 1 सप्टेंबर ऑनवर्ड काय करायला पाहिजे? त्यांनी पण हे जे हिस्ट्री, जॉग्रॉफी आणि पॉलिटी हे 3 विषय आहेत ना, ह्या 3 विषयांना न्याय देत राहणं. मग तशाच पद्धतीनं पहिले 12 दिवस
किंवा 15 दिवस तो विषय अभ्यासायचा आणि उरलेले 5 दिवस काय करायचं, त्या विषयाची रिव्हिजन करायची. 2 महिन्यांपर्यंत हे एक्सटेंड झालं तरी चालेल, कारण ऑलरेडी त्यांची कमांड आहे या विषयांच्यावर. म्हणून मग उरलेले 20 दिवस त्याचं प्लॅनिंग कसं करायचं त्याविषयी आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण तत्पूर्वी या व्हिडिओची चर्चा जी झालेली आहे ती परत एकदा आपण संक्षिप्त पद्धतीने बोलूया. विल कट दिस लॉंग स्टोरी शॉर्ट. पहा, जे ग्रीनहॉर्न्स आहेत आणि जे ग्राइंडर्स आहेत, म्हणजे ज्यांनी एकदाही मेन दिलेले नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रिलिमची रिस्क घ्यायची नाही. एकदा का प्रिलिम चांगली दिली म्हणजे ग्राइंडर्सनी इथं लँग्वेज घेतला म्हणून त्यांनी लँग्वेज घेण्याची रिस्क घेऊ नये असं माझं पर्सनल म्हणणं आहे. कारण का, एकदाही त्यांनी मेन दिलेली नाही तर मेन सिक्युअर केल्याशिवाय, मेनला चांगला परफॉर्मन्स दिल्याशिवाय, प्रिलिम सिक्युअर केल्याशिवाय, प्रिलिमला चांगला परफॉर्मन्स दिल्याशिवाय मेनला त्यांना ॲपिअर होता येणार नाही. म्हणून ग्रीनहॉर्न्स आणि ग्राइंडर्स यांनी लँग्वेजला वेळ देण्यापेक्षा जी एसला चांगला वेळ द्यावा आणि तो सगळ्याच्या सगळा जी एसचा अभ्यास परत मेनला उपयोगाला आहेच. मग त्या ग्राइंडर्सनी प्री आणि मेनच्या दरम्यानच्या 60 दिवसांमध्ये कसं प्लॅनिंग करायचं त्याचं वेगळं आपण एक चर्चा करूया. पण ग्राइंडर्सनी बॅटल हार्डनप्रमाणे किंवा ग्रीनहॉर्न्सनी बॅटल हार्डनप्रमाणे प्लॅनिंग करू नये. आणि बॅटल हार्डनने काय करावं, त्यांनी त्यांच्या प्रिलिमवर पण लक्ष ठेवावं आणि त्यांनी अगोदर जी मेन दिलेली आहे त्या अनुभवाचा फायदा त्यांना चांगल्या पद्धतीने व्हावा. कारण आता प्री आणि मेनमध्ये रेग्युलर जे 3-4 महिन्यांचा, 3.5-4 महिन्यांचा कालावधी असायचा तो आत्ता असणार नाही. डिक्लेअर्ड डेटला जर मेन झाली तर डिक्लेअर्ड डेटलाच होणार आहे असं समजून आपण तयारी करूया. तर बॅटल हार्डनने काय करावं, आत्ताचा काही 25-30 दिवसांचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये एक लँग्वेज स्ट्रॉंग करावी आणि जी एसवर फोकस करावा. म्हणजे मेन पण त्यांची सिक्युअर होईल. अर्थात प्रिलिम एकदा क्वालिफाईड केलेले आहे त्यामुळे प्रिलिमचा अभ्यास म्हणजे रिव्हिजन वाईजच त्यांचा अभ्यास सुरू राहील आणि अभ्यास आणखी खोलवर जाईल. कॉम्प्रेहेन्सिव्हली, एक्सटेन्सिव्हली त्यांचं प्रिपरेशन होण्याला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीनं 60 दिवसांचं आपलं प्लॅनिंग तयार असायला पाहिजे. तर मित्रांनो, मला खात्री आहे की या व्हिडिओमध्ये जी काही चर्चा झालेली आहे ती तुमच्या तयारीमध्ये नक्की महत्त्वाचं गायडन्स म्हणून काम करेल. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या 25 ऑक्टोबरच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.